जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. बच्चू कडू. सभापती महोदय, खरं तर मंजुरात हा वेगळा भाग आहे आणि जागा ही वेगळी गोष्ट आहे. आपण अमरावती जिल्ह्याला मेडिकल कॉलेज द्यायचं होतं, जागा आपल्याला ठरवायची होती आणि मग जागा जी चुकीची निवडल्या गेली ते तर खरं पाहणं महत्त्वाचं आहे. इथे मध्यवर्ती शहरामध्ये 3 जागा आपल्याकडे आहे. 25 एकर हे आपल्याला पाहिजे, 11 एकर, पण आपल्याकडे 25 एकराच्या 3 जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्या न घेता आपण अमरावती शहराच्या दूर कुठेतरी 10-15 किलोमीटर दूर ते जागा निवडतोय. त्याचा गरिबांना भविष्यात काय फायदा होणार आहे? आपण भविष्यातला विचार केला पाहिजे, पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. फॉरेस्ट तोडणार आहोत आपण, झाडं तोडणार आहोत, तिथले फॉरेस्ट तोडून तुम्ही ह्या इमारती बांधणार आहोत. म्हणजे साधी गोष्ट आहे का? हे तर नॅचरल आहे. आपण सगळ्यांना आपण ते लक्षात आलं पाहिजे. याचा विनाकारण विरोध होण्याचा कोणी कारण असेल, मागणीचा हट्ट असेल, पण आपण हे पाहिलं नाही पाहिजे का सभापती महोदय, का त्या रुग्णांना 15 किलोमीटर दूर जायचं, 10-20 किलोमीटर, पुन्हा डिझेलचा अपव्यय होईल, सगळ्या गोष्टी वेळेचा अपव्यय होईल. हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. ह्या दुरुस्ती आपण केला पाहिजे. ते आपण तातडीनं हा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनासमोर ठेवणार का? एक पहिला प्रश्न. दुसरा असा आहे का मेळघाट आहे, धारणी चिखलदरा हा प्रचंड भौगोलिकदृष्ट्या मोठा असणारा भाग आहे. ते आदिवासी आहे आणि सगळ्यात जास्त कुपोषण देशामध्ये, सगळ्यात जास्त कुपोषण धारणी आणि चिखलदरामध्ये आहे. आणि अचलपूर हे जिल्ह्याची मागणी आहे. या दोनही गोष्टीतून नव्यानं एक अचलपूरला आपण मेडिकल कॉलेज देणार काय? अशा प्रकारचे 2 प्रश्नाचे उत्तर द्यावे. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी पहिल्यांदाच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं, सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी जो विचारलेला आहे की आता ही जागा जोपर्यंत आता याचा निर्णय होणार नाही, कारण मुख्यमंत्री महोदयांच्या समितीनं ही जागाची निवड केलेली आहे. आता फॉरेस्टकडं हा प्रस्ताव आहे. ह्याचा निर्णय झाल्यानंतरच दुसरा प्रस्तावाचा चर्चा करता येईल. आता त्यांनी दुसरी जी मागणी केली की त्यामध्ये पहिल्यांदा NMCच्या नॉर्मप्रमाणे 500 बेडेड हॉस्पिटल असावं लागतं. आता 500 बेडेड हॉस्पिटल हे जिल्ह्याच्या ठिकाणी करावं आणि एक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज असावं, असा आपला मंत्रिमंडळाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळं अमरावती शहर आणि त्याचा आसपासचा भाग सोडून दुसरीकडे हलवता येणं आज तरी शक्य नाही. अनिकेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यात यावं याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करण्याकरता हा निर्णय ऐतिहासिक शासनाने घेतला. त्याबद्दल आपलं मंत्री महोदय अभिनंदन. आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती. जवळजवळ 7 वर्ष झाली मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन झालं. मान्य माजी उपमुख्यमंत्री अमरावती त्याच्यावरच आहे सभापती महोदय. एकच मिनिटं, मी तेच सांगतोय. बोला. माझी विनंती तेवढीच आहे की रायगडचा अभ्यास केलेला नाही त्यांनी. केलेला आहे मंत्री महोदय. सातत्यपूर्णाने आमचा पाठपुरावा सुरू आहे. 7 वर्ष मान्य उद्धवजी असताना त्याचं भूमिपूजन झालं. नंतर स्थानिक आमदारांनी सुद्धा भूमिपूजन केलं. पहिली बॅच मंत्री महोदय निघाली. आज निधी सुद्धा आपण उपलब्ध करून दिला. मात्र बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होणार? एक. आणि आज ही जी महाविद्यालय जी सुरू आहेत तिथे आता भाड्याच्या जागेमध्ये सुरू आहे. मान्य सभापती महोदय, मी मुद्द्यावरच येतो. प्रश्न विचारायचं दुसरं, त्याच्यामुळे मंत्री महोदय पण गोल गोल उत्तर देतात. परत मग त्यांच्यावर आरोप होतो की तुम्ही गोल गोल उत्तर देतात. नाही, आता ते रायगडची माहितीच घेऊन आली नाही तर आपल्याला उत्तर कसं देतील? फक्त आपलं प्रोफेसर जे आहेत, आपण जे नेमलेले आहेत ते लोन बेसिसवर जातात. कायमस्वरूपी आज आपण प्रोफेसर नेमलेले नाहीत. अमरावती असेल, कारण अमरावतीची सुद्धा भाडेतत्वाच्या जागेमध्ये सुरू आहे. तसंच रायगडचं आहे. आज मुंबई आणि इतर ठिकाणीवरनं तिथे प्रोफेसर जातात. तर कायमस्वरूपी त्या ठिकाणी प्राध्यापक आपण देणार का? आणि स्थानिक भूमिपुत्रांना कंत्राटी जे कामगार घेता येतात त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाणार का? हे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो रायगडचा प्रश्न विचारला, ते अलिबागला हॉस्पिटलचं काम सुरू आहे. थोडासा वेग कमी आहे. त्याबद्दल आम्ही कंत्राटदाराला याबद्दलची नोटीस दिलेली आहे आणि लवकरात लवकर बांधकाम कसं पूर्ण होईल याची काळजी आम्ही घेऊ. आता जे प्राध्यापक, कंत्राटी कामगार, त्यांनी मला वाटतं येऊन मला दालनात भेटावं. त्याबद्दल मी जी आम्ही कारवाई करतोय त्याची माहिती मी त्यांना देईल. खोडके. मला मंत्री महोदयाकडून एक उत्तर आलं नाही की समितीने निर्णय घेतला जागेचा, तो बरोबर आहे.
परंतु ज्यावेळेस आपण जवळपास 500-500 600 कोटी रुपये एखाद्या युनिटवर गरीब लोकांसाठी खर्च करतो, ते फिजिबल होणार नसेल तर तुमच्या फाईलवर तसं आलं का? डिपार्टमेंट म्हणून तुम्ही विरोध करायला पाहिजे ना. आम्ही विरोध करण्यापेक्षा तुम्ही विरोध करायला पाहिजे. मला असं आठवते, करीर साहेब ज्यावेळेस चीफ सेक्रेटरी होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक अजितदादांची इथं मिटिंग झाली होती. तिथं अमरावतीचा विषय नव्हता, परंतु चीफ सेक्रेटरीने त्या प्रोसिडिंग काढा, त्याच्यात म्हटलं होतं की आपापल्या आमदार मतदारसंघात हॉस्पिटल न्यायासाठी दूर घेऊन जातात आणि ते फिजिबल होत नाही. हे त्यांनी त्या मिटिंगमध्ये मांडलं होतं आणि पॉलिसी म्हणून असा निर्णय घ्यायला पाहिजे असं म्हटलं होतं. मग त्या पॉलिसीचं काय झालं? आमचा विरोध कशासाठी आहे? जागेसाठी विरोध नाही आहे की जो एकदम कमकुवत वर्ग आहे त्याच्यासाठी हॉस्पिटलची सुविधा. तो आता तिथं अमरावतीला त्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर त्याला 200 रुपये एका वेळेस खर्च करावा लागणार आहे आणि 2 दिवस तिथं त्याचा पेशंट ॲडमिट राहायचं म्हटलं तर 1000 रुपये खर्च कराल. तो जाईल कसा? ते हॉस्पिटल OPD तिथं तेवढी मिळणार नाही. OPD मिळाली नाही तर तुमचं रेजिग्नेशन होणार नाही. हे सर्व प्रश्न आहे. आमचा आग्रह तेवढ्यासाठी आहे. आमचा आग्रह कुठं चाललं म्हणून नाही आहे. आग्रह आहे की तुम्ही जर 600-700 कोटी रुपये जर खर्च करताय एखाद्या युनिटवर आणि त्याचा उपयोग होणार नसेल तर हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की आज ते हॉस्पिटल सेकंड इयरला आहे. तिथले डीन एक आमचं सामान्य रुग्णालय तुम्ही ताब्यात घेत असता. आता छोट्या जिल्ह्यामध्ये 200 बेडेड हॉस्पिटल आहे, 150 हॉस्पिटल आहे. त्यांनी ते ताब्यात घेऊन तिथं हॉस्पिटल चालू झाले, मेडिकल कॉलेज चालू झाले. आमचे अमरावतीचे डीन रिटायरमेंटला 4 महिने आहे. खाजगीत ते सांगतात की मी कशाला आता डोक्यावर घेऊ 4 महिन्यासाठी. अजूनही सामान्य रुग्णालय त्यांनी ताब्यात घेतलं नाही. त्यांना अमरावतीमध्ये महाराष्ट्रात 2च सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पाहिजे. आमचं जिल्ह्याचं स्त्री रुग्णालय तेही त्यांना पाहिजे. म्हणजे 500 बेडेड हॉस्पिटलमध्ये ते मेडिकल चालू शकत नाही आणि ताब्यात घेत नाही. हा दुसरा प्रश्न आहे. तुम्ही आदेश दिल्यानंतरही सचिवांनी आदेश दिल्यानंतर, कारण की आम्ही ते दुसरे हॉस्पिटल जे आहे ते काही देणार नाही, त्याची गरज नाही. कारण की जर ते हॉस्पिटल आज आम्ही मेडिकल कॉलेजला दिले तर दैनंदिन आमच्या पेशंटसाठी दुसरं काही उपलब्ध राहणार नाही. म्हणून आमची मागणी होती की बा तुम्ही एक 500 बेडेड हॉस्पिटल तुमच्याजवळ आहे ते ताब्यात घ्या. परंतु तेही ताब्यात घेत नाही आणि CSच्याही ताब्यात नाही आणि त्याच्यामुळं मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर त्वरित, कारण की ते तुमचे डीन आहे ना, त्यांचा हक्कभंग आहे. आज माझा दुपारी हक्कभंग टाकलाय त्याच्यावर. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही त्वरित निर्णय घेऊन ते इरविन हॉस्पिटल त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना कराव्या आणि जे मुलांचे प्रवेश झाले त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यातून होईल. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य संजय खोडके साहेबांची जी पोटतिडीक आहे ही सातत्यानं अनेक वेळा माझ्या लक्षात आलेली आहे. परंतु एकदा मुख्यमंत्री महोदयाच्या समितीनं निर्णय घेतल्यानंतर आणि या जागेचा अंतिम निर्णय होतोपर्यंत आपण जागा बदलू शकत नाही. ही वस्तुस्थिती अनेक वेळा आपण निदर्शनास आणली. आजही मी निदर्शनास आणली. आता दुसरा विषय जो त्यांनी उपस्थित केला की डीन हे सहकार्य करत नाहीत, हॉस्पिटल ताब्यात घेत नाहीत. वास्तविक ज्यावेळा मंत्रिमंडळाचा निर्णय होतो त्यावेळा 500 बेडेड हॉस्पिटल जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं आहे ते आपल्या NMCच्या नॉर्मप्रमाणे आपल्याला MOU होतो. 5 वर्षासाठी 7 वर्षासाठी ते हॉस्पिटल आपण घेतो. नवीन आपली सगळी बांधकाम पूर्ण झाली की आपण ते त्यांचं हस्तांतरित वापस करतो. पण आता जे डीनचं त्यांनी सांगितलं, यापूर्वी मला सांगितलं असतं तर त्याला मी कधीच वट्टीवर आणलं असतं. मला वाटतं की ताबडतोबीनं याबद्दल आम्ही बैठक घेऊ, त्यांनाही आमंत्रित करू, अमरावतीच्या सर्व लोकांना आमंत्रित करू आणि आता ते कॉलेज कसं चालेल आणि जे हॉस्पिटल आम्ही घेतलेलं आहे ते किती चांगलं चालेल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू. बच्चूकडू मंत्री महोदय आम्हाला मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून हा सगळं गुंडाळून टाकत आहे. ते असं म्हणाले पाहिजे का नाही सभापती महोदय का ठीक आहे, हे आमच्या लक्षात आलेलं आहे का ही जागा जवळ आहे. कारण तिथे जे बेड आहे 5 तुम्ही जे हॉस्पिटल वापरणार आहे किंवा रुग्ण जे आपण मेडिकल कॉलेजसाठी घेणार आहोत तिथे की ते अर्ध्या 15 मिनटावर हॉस्पिटल आहे. ते म्हणजे सामान्य रुग्णालय 15 मिनटावर आहे, स्त्री रुग्णालय 15 मिनटावर आहे, सुपर हॉस्पिटल 15 मिनटावर आहे आणि तुम्ही जे मेडिकल कॉलेज वापरताय ते तिथून 15 किलोमीटरवर आहे. मला हे समजत नाही मंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं या समितीचं नाव सांगून आम्हाला धमकावत तर नाही? ते वारंवार सांगून तुम्ही हे स्पष्ट सांगायला पाहिजे का हे बरोबर आहे, आम्ही जे बोलतो हे जर बरोबर असन सत्य असन तर तुम्ही असं म्हणाले पाहिजे. उत्तर काय अपेक्षित आहे सभापती महोदय का आम्ही हा सगळा प्रस्ताव
जी वस्तुस्थिती आहे ते मुख्यमंत्री समितीसमोर ठेवणार. एवढ्या उत्तरासाठी आम्हाला आता अजून किती घंटे घेणार आहे मंत्री महोदय तुम्ही आमचा? तुम्ही असं म्हणा ना, काय ह्या सगळ्या बाबी आम्ही निदर्शनात आणू, ह्या सगळ्या गोष्टी निदर्शन. आणि मुख्यमंत्री तुम्हाला माहीत आहे का, हे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते सहज हो म्हणणार, पण हे ते म्हणालेच तयार नाही. आम्हाला धमक्या देत आहे मुख्यमंत्री समितीच्या नावाच्या. ते करू नये. मंत्री महोदय मी एक हे करतो याच्यात, अमरावती येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाकरता अलियाबादची जागा आपण निवड केली, तसा समितीने ठराव केला आणि आपण केंद्र सरकारकडे पाठवलेले आहे. पण याला पाठवून केंद्र शासनाच्या पूर्वपरवानगीशी आपण म्हणताय, तर हे प्रक्रिया झाली 14 जुलै 2023 रोजी. आता 26 चालू आहे, 3 वर्ष बाकी झाले. तर आपण याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून फेर विचार करावा. आणि बच्चू कडू आणि ते खोडके साहेबांनी जे म्हटलंय आणि जागा देखील उपलब्ध आहे, तर मला वाटतं फेर विचार करून एवढी मोठी योजना अमरावती शहरात येते, तर याच्या संदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या निदर्शनानं कारवाई करावी. कडूला धमकावण्याची ताकद माझी नाही. मी फार सामान्य माणूस आहे. आता दुसरा जो विषय आहे की मी निश्चितपणानं मुख्यमंत्री महोदयाकडं यांच्या समितीचं नेतृत्व करीन आणि यांच्या सगळ्या भावना मी त्यांना कळवीन. सूचना केली की आम्ही नेतृत्व करू आणि मी ह्या भावना आहेत त्या कानावर घालीन. प्रश्न क्रमांक 2.